उन्हात जाणं म्हणजे पाय हात भाजून निघणारे, हे स्वतःला समाजाच्या हितासाठी, मराठा समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी आपण या उन्हातानात जाळून घेतोय, स्वतःला हातपाय भाजून घेतोय आपण उन्हाने. हे हे सरकारला कळत नाही आहे का? त्यांना भावनाच नाही आहे का? माया दयाचं नाही आहे का मराठ्यांविषयी? तुम्ही मग कोणची परंपरा चालवताय? कोणत्या हिंदू धर्माची परंपरा चालवताय? कोणची वारकरी संप्रदायाची परंपरा माया दयाची चालवतात? माया दयाच नाही आहे का? भावना शून्य झालात का तुम्ही? मुख्यमंत्री झालात, तुम्ही दोघं उपमुख्यमंत्री झालात, तुम्ही सरकार बसवलं, मग तुम्ही काय भावना शून्य झालात का? खरंच गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे हाल अपेष्टा आहेत का नाहीत? का त्यांना तुम्ही त्यांचं उन्हाळा करताय विनाकारण? काय काय कोणी अधिकार दिला तुम्हाला? सत्तेवर बसवलं म्हणजे गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना तुम्ही उद्ध्वस्त करणार का? सरकार यासाठी नसतं. सरकार हे नाव कमवायसाठी असतं, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतं. गोरगरिबांच्या लेकरांच्या पाठीवरून हात फिरवणं ही सरकारची जबाबदारी असते. कारण मायबाप जसे असतील तसंच मायबाप सरकारसुद्धा असते. भूमिका आपल्या स्वतःच्या लेकरासारखीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकराची भूमिकासुद्धा मुख्यमंत्र्यांनाच निभावावं लागत असते. तुम्ही होरपळणार लोक. दाखवापासून 2 दिवस मास सांगू तुम्ही उन्हात, मुख्यमंत्र्यांनी नाही मागत मागण्या, या 2 दिवस तुम्ही बसायला. सोपं नाही भाऊ हे. मी माझ्या समाजाच्या लेकरासाठी मी हे उन्हातानात हे खूप तळपतं ऊन आहे. हे ऊन साधं नाही आहे. मे महिन्याचं हे ऊन आहे, ते तळपतं ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून, आग ओकतोय आग. आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतो. उद्देश काय? मी सावलीत बसू शकलो असतो, मी कुठेही फॅन मंडप देऊन मी ते काय म्हणते त्याला कूलर लावून बसलो असतो. का भाजून घेतोय मला? मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं लेकीबाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हातानं स्वतःला भाजून घेतोय ना. सरकारला हे कळत नाही आहे का? इतक्या वेदना आहेत मराठा समाजाच्या, मुख्यमंत्र्यांना हे कळत नाही का की चला रे, किती दिवस आपण अडवायचं या मराठा समाजाला? किती दिवस या मराठा समाजाची अडवणूक करायची आपण? एकदा तरी त्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराच्या, श्रीमंताचं ठीक आहे, मराठ्याचं गरिबाच्या लेकराच्या एकदा भावना जाणून घेऊ आपण. त्यांच्या कल्याणासाठी सरकार म्हणून झटू. का म्हणून नाही मुख्यमंत्र्यांनी कुठलं सुटलं हल्ले, कुठलं सुटलं आंदोलन मोडून टाकणं, एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत त्या. तुम्ही म्हणताय की आता फायनल आहे, आंदोलनाला जे विरोध करत होते त्या लोकांचा आता सुरू होऊ लागलाय की मनोज जरांगे पाटील हे भावनिक आंदोलन करून स्वतःला त्रास करून घेतात. त्यामुळे जरांगे पाटलांना तात्काळ अटक केली पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे. या ना, तुम्ही अटक करायला द्या, ताब्यात घ्यायला या तुम्ही, मग तुम्हाला कळत. ताब्यात तर घ्यायला या तुम्ही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, असले ताब्यात घेणे, अटक करणे, हल्ला करून आंदोलन मोडीत काढणे, या भाषा बंदच करा. हे स्वप्न बघायचं तुम्ही बंदच करा. पाटील, तुम्हाला मन कसं जिंकत आहे ते, तुम्हाला गोरगरिबांचे मन कसं जिंकत येते, त्यांच्या लेकरा बाळांना किती मोठं करता येईल, गोरगरिबांच्या लेकरा बाळासाठी काय सुविधा देता येतात, आणि मनावर राज्य करा. मग दादागिरी फंदादागिरीच्या भानगडात माया संग तरी पडू नका तुम्ही. फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी तुमचं आंदोलन आहे असं ते भाजपचे अध्यक्ष आहेत मराठी मुंबईचे अमित साटम यांचा आमदार पण आमदार पण आहे. आता हे कोण आहे? अमित साटम. साटम मध्ये कोण आलं? भाजपचे आमदार साटम साटम. नवीनच आलं हो आता, त्यानंतर बघू. आता तुम्ही म्हणता की उपोषण आता फायनल आहे, मात्र जरांगेंना उपोषणाची गरज भासणार नाही असं विखे पाटलांनी विश्वास व्यक्त केला आहे. ठीक आहे ना, बघूयात ना त्यांजवळ काय आणि काहीतरी मुख्यमंत्र्यांनी निरोप घेऊन सांगितलं. आले असावेत का ते आज सरकारकडून सकारात्मक? आता तुमच्या साक्षीनंच होणार आहे. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी तरी काय उत्तर देऊ? काय म्हणलेत मुख्यमंत्री त्यांना, काय म्हणलेत 2 उपमुख्यमंत्री, शिष्टमंडळात कोण आहे, एकतर्फी शिष्टमंडळ आहे का कसं आहे, सरकारचं शिष्टमंडळ आहे का काय काय, आता प्रत्यक्ष बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. एकतर्फी काय भूमिका आहे का काय आहे का कसं आहे का आमच्यावर दबाव आणून काही लादायचं आहे का, किंवा मराठा समाजात काही पुन्हा गैरसमज पसरायचा आहे, संभ्रम काय, हे बघितल्याशिवाय कळणार नाही. येऊ द्या तर त्यांना, आल्याच्या नंतर आपण सगळ्या गोष्टीवर ठरवणारच. पण मी उद्याच्या आंदोलनावर ठाम. एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की सरकार सकारात्मक आहे, सगळ्या मागण्यावर तोडगा निघत आहे, असं रात्री बोलले. कुठे 10 महिन्यात काही सकारात्मक आम्हाला काही तुकाराम कोणीच दिसला नाही. त्याच्यात कोणीच नाही दिसला. गेले भाऊ 10 महिने.
झालं वाटोळं आमचं. त्याला मराठ्यांचं वाटोळं करणं याला जर सकारात्मक म्हणत असतात तर मग खरं आहे त्यांचं, आणि त्यांच्या सरकारचं पण खरं आहे, मग खरं आहे. ते जर मराठ्यांच्या पोराचं वाटोळं झालं, सारथीतला अभ्यासक्रम 1554 होता तो काढून टाकला, मराठ्यांचे गुन्हे मागं घेतले नाही, मराठ्यांचे पोरं बलिदान गेले, त्यांचे निधी दिले नाहीत, काही जणांचे काहींना नोकऱ्या दिल्या नाहीत, याला जर ते सकारात्मक म्हणत असतील तर मग मात्र नक्की आहे. हैदराबादचं गॅजेटियर दिलं, त्याचा JR काढला, प्रमाणपत्र दिले नाही, त्याला ते सकारात्मक म्हणत असले तर मग मात्र आहे. ते जर म्हणत असले बुवा 58 लाख नोंदी निघाल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत पण व्हॅलिडिटी आम्ही दिल्या नाहीत मुद्दाम, मग ते सकारात्मक त्यांच्यासाठी असू शकतं. आमच्यासाठी तर सकारात्मक कुठं दिसतच नाही आहे. आमचं तर सगळं वाटलंच झालं. 10 महिने झालं तुम्हाला वेळ देऊन, तुम्ही कुठंच काही एकही पाऊल उचलू शकला नाही.